नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याचं शिल्प, ती काही पुतळा आहे तो हटवावा अशा प्रकारची मागणी पुरातत्व विभाग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. आणि त्याला विरोध म्हणून लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन ती आम्ही हटवूच देणार नाहीत, मोठ्या ताकदीने त्याचा विरोध करू अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आता या मागणीमुळे आणि त्याच्या विरोधामुळे महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण आहे. एकीकडे औरंगजेबाची कबर हटवण्यापासून ते तिथल्या कुत्र्याच्या शिल्पावर ही सगळी परिस्थिती येऊन थांबलेली आहे. औरंगजेब म्हणत असेल की वा मस्त झालं हे, असं त्याचं म्हणणं असेल. मात्र दुसरीकडं वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवण्यासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की संभाजीराजे यांनी 30 मे ही अल्टिमेटमची तारीख दिली आणि या तारखेला काय नेमकं कारण आहे संभाजीराजेंनी सांगितलं पाहिजे, खुलासा करायला पाहिजे. आमच्या मते 30 मे ही अहिल्याबाई होळकर यांची जयंतीची तारीख आहे आणि याच दिवशी विशाळगड प्रकरण जसं घडलं तसं घडवायचा हेतू आहे की काय, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. आता खरं तर लक्ष्मण हाकेंच्या या मुद्द्याला काहीही अर्थ नाही, अर्थात ते निरर्थक मुद्दा आहे किंवा मग त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले ते निरर्थक आहेत. काही गोष्टी तपासामध्ये येणाऱ्या काळामध्ये उघड होतीलच, मात्र वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवणं किती सोपं आहे आणि किती अवघड आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच. संभाजीराजेंची जी मागणी आहे ती मागणी अशी आहे की सदरील कुत्रा हा इतिहासामध्ये कधी नव्हता. तो कुत्रा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक 1936 साली टिळकांच्या समर्थकांनी बसवला. आता वाघ्या कुत्र्याचे संदर्भ कुठल्याही प्रकारच्या इतिहासामध्ये आढळून येत नाहीत. त्यांच्या म्हणण्यावरूनुसारच नाही तर मी सुद्धा सर्च केलं कुठं काही सापडतंय का, मात्र वाघ्या कुत्र्याचा इतिहास कुठेही आढळून येत नाही. आता ही घटना काल्पनिक असल्याचं सांगितलं जातंय. राम गणेश गडकरी यांचं नाटक आहे राजसन्यास आणि त्याच्यामध्ये या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. खरं तर इतिहासामध्ये याचा उल्लेख नसताना राम गणेश गडकरी यांनी याचा उल्लेख का केला, हाच नेमका खोडसाळपणा आहे का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. इंद्रजित सावंत यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा या कुत्र्याचा त्या ठिकाणी उल्लेख नाही आणि म्हणून ते शिल्प त्या ठिकाणाहून हटवावं अशा प्रकारची मागणी केली जाते. आता लक्ष्मण हाकेंचा या कुत्र्याचा पुतळा हटवण्याला नेमका काय विरोध आहे हे कळायला मार्ग नाही. तारीख जर त्यांचा मुद्दा असेल किंवा मग तारखेवर त्यांचा आक्षेप असेल 30 मे, तर ती तारीख बदलली जाऊ शकते किंवा मागे पुढे होऊ शकते. मात्र कुत्रा तारीख दिली म्हणून आम्ही हटवू देणार नाही, हा कुठला लॉजिकचा मुद्दा आहे काही कळतच नाही. हा कुठला एखादा आक्षेप घेण्याचा मुद्दा आहे हे सुद्धा कळत नाही. त्यामुळे लक्ष्मण हाके हे विरोधाला विरोध आणि काहीतरी चुकीचं करतायत. कारण जरांगे एकीकडून आणि दुसरीकडून लक्ष्मण हाके या दोघांची चांगली जोड लागायची. आता दोघंही जनतेमधून बॅकफुटवर गेलेले आहेत, म्हणून यांना पुन्हा एकदा चमकेगिरी करण्यासाठी कुठला तरी मुद्दा पाहिजे असतो आणि म्हणून लक्ष्मण हाके सध्या पुढे येत आहेत असं आपल्याला पाहायला मिळू शकतं. मात्र कुठल्याही प्रकारचं इतिहासातलं कारण लक्ष्मण हाकेंना पुतळा हटवू नका असं म्हणण्यासाठी नाही. कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही पुतळा हटवूच देणार नाहीत, आम्ही पुरातत्व विभागाकडे जाऊ, तिथे माहिती शोधू आणि माहिती मिळाली की लगे पुन्हा आणखी त्याचा विरोध करू. जेव्हा तुमच्याकडे माहिती असेल, दस्तावेज पुरावे असतील की हा बघा कुत्रा आणि हा शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या काळामधला हा नोंदीचा पुरावा आहे आणि आता तुम्ही पुतळा हटवू नका असं म्हणलं तर ठीक आहे. मात्र पुरावेच नाहीत, आम्ही अगोदर मागणीचा विरोध करणार आणि नंतर माहिती शोधून पुन्हा सादर करणार की हा घ्या पुतळा, तोपर्यंत थांबा, असं कुठं असतंय का? विनाकारण महाराष्ट्राला तणावामध्ये ठेवायचं, अशा प्रकारचं स्टेटमेंट करायचं, असं हे धोरण लक्ष्मण हाकेंचं महाराष्ट्राच्या शांततेसाठी, महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तर दुसरीकडे आहेत मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे. ते या ठिकाणी येऊन असं म्हणतात की संभाजीराजे जे बोलतायत अत्यंत चुकीचं बोलतायत, वाघ्या कुत्रा हा योग्यच आहे आणि तिथंच असला पाहिजे असं भिडेंचं म्हणणं आहे. ते साप चुकीचं बोलतायत. आता भिडेला किती इतिहास माहीत आहे हे आम्ही कालच्या 10 वर्षापासून पाहत आहोत. भिडे जेव्हा कोरटकर बोलतात, जेव्हा इकडं राहुल सोलापूरकर बोलतात, जेव्हा पुरंदरे शिवाजी महाराजांची विटंबना करतात, तेव्हा मात्र भिडे हे मूग गिळून, जरी चावत नसले दात पडल्यामुळं तरी तसेच गिळून ते गप्प बसतात आणि अशा काळामध्ये मात्र ते तोंड वर काढून महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्यासाठी बाहेर येतात आणि त्यांना पोलीस संरक्षण सुद्धा मिळतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तर मी काही इतिहासकारांशी बोलून त्यांच्याकडून काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काही त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी असलेल्या पुतळाबाई ह्या सती गेल्या होत्या आणि हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे सती गेलेल्या महिलेची समाधी किंवा मग वृंदावन बांधतात. ते वृंदावन रायगडावर का नाही आणि कुठे आहे याचाही शोध लागणं गरजेचं आहे.
एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 85 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला, त्या सती गेल्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला, तर 27 जून 1680 रोजी त्या सती गेल्या आणि सती गेलेल्या महिलेची समाधी बांधली जाते, वृंदावन बांधलं जातं। ते कुठं आहे, रायगडावर का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्याचं उत्तर मी त्यांना मागितलं असेल तर ते म्हणाले की कदाचित जो कुत्रा त्या ठिकाणी उभा केला आहे त्याच खाली 4 कोणी असलेली समाधी ही पुतळाबाईंची असावी। मला त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही, मात्र ती समाधी तिथे नाही आहे, कारण पूर्वीच्या काळामध्ये सती गेलेल्या महिलेची 4 कोणी समाधी वृंदावन बांधलंच जात होतं। मग रायगडावर असलेल्या पुतळाबाईंचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचं त्या सती गेल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची समाधी का उभारली नाही असा सवाल उपस्थित केला आणि ती समाधी त्या कुत्र्याच्या शिल्पाखाली आहे की काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। मात्र संशोधनाचा हा मुद्दा आहे, इतिहासामध्ये कुठे त्याची नोंद आहे का, पुतळाबाईंची समाधी पूर्वीपासून नव्हती का नंतर होती आणि पुन्हा ती पाडण्यात आली, इतिहासात त्याची काही नोंद आहे का हे आता पाहावं लागणार आहे। तर्कवितर्क, सवाल जवाब, प्रश्न उत्तरं केले जात आहेत आणि एकूणच या सगळ्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण तापलेलं आहे। एकीकडे संभाजीराजे यांनी अल्टिमेटम दिलेला आहे, तर दुसरीकडे या अल्टिमेटमला लक्ष्मण हाकेंनी कोणाच्या तरी सांगण्यावरून विरोध केलाय असं या ठिकाणी म्हणता येऊ शकतं, कारण लक्ष्मण हाकेंकडे काही लॉजिक उत्तर नाही, काही मुद्दे नाही आहेत, पुरावे सुद्धा नाही आहेत। कोणाला तरी येऊन घेऊन बसायचं आणि पुरावे आम्ही शोधून तुमच्याकडे आणू, तोपर्यंत हे सगळं थांबवा असं म्हणायचं, याला काहीही तथ्य नाही, याला काहीही अर्थ नाही। त्यामुळे सदरील वाघ्या कुत्र्याच्या खाली ती समाधी पुतळाबाईंची आहे की काय असा सवाल उपस्थित झालाय आणि इतिहास तज्ज्ञ, संशोधक आणि पुरातत्व विभागाने या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर बाहेर आणून हे वातावरण शांत करणे गरजेचं आहे। दोन्ही समूहाच्या बाजूने लोकांनी शांतता राखावी अशा प्रकारचं आवाहन सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जात आहे। खूप खूप धन्यवाद।